हे नमस्कार, मी तनुजा आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉग विथ तनुजा चॅनल वरती. तर हा ब्लॉग आहे ना थोडासा मोठा असणार आहे. धैर्याला काय काय गिफ्ट आले आणि आम्ही डीमार्ट मध्ये गेलो होतो, सो आम्ही काय काय खरेदी केली हे मी तुम्हाला दाखवते. आणि त्याचबरोबर आज धैर्याच्या मावशींनी ना तिला खूप छान असं गिफ्ट दिले, मावशींनी सरप्राईज दिलेले. सो मी तुम्हाला दाखवते काय दिलं ते. सी, तुम्हाला पुढच्या कॅमेरानी स्पष्ट नाही दिसणार, मी मागच्या कॅमेरानी नीट दाखवते. हे आहे धैर्याचं गिफ्ट, खूप छान असं आहे. अरे बघ तनुजा, कोण आले? आणि असं म्हणतात ना की मावशी पाहिजे, मावशी प्रेम करते, मावशी लाड करते. आणि धैर्य तर खूप लकी आहे. धैर्याचे तर मावशी खूपच, तिला दोन दोन मावशी आहेत, खूप जास्त लाड करतात, प्रेम करतात. त्यासोबत तिची आत्या पण करते, सो ती जास्त लकी आहे. चला मला स्वयंपाक करायचा, मी स्वयंपाक करता करता तुमच्याशी बोलते. आता आली मी किचन मध्ये. ऑलरेडी मी कुकर लावून ठेवला होता. सी, किचन माझा सॉरी कुकर माझा ऑलरेडी रेडी आहे. आणि डीमार्ट मधून मी काही वस्तू आणल्यात, सो तुम्हाला सुद्धा दाखवते. एक मिनिट, मी कॅमेरा सेट करते आणि मग दाखवते. आय होप की कॅमेरा व्यवस्थित सेट आहे. आणि मी दाखवते तुम्हाला डीमार्ट मधून काय काय वस्तू आणलेल्या आहेत. लिज्जत पापड आणलेत, जे की खिचडी सोबत खूप छान लागतात आणि म्हणूनच टेस्ट साठी आणलेले आहेत. सो त्याच्यानंतर बाथरूम साठी, सी, हे तर सगळ्या घरांमध्ये असतात. आणि हे मंचुरियन घेतलं होतं, धीरजला खूप जास्त आवडतो, सो त्याच्यासाठी. धैर्यासाठी खूप छान बॉटल घेतली होती, पण तिने त्याची हालत बघा कशी केली आहे. तिच्या मावणी आणला होता केक, सो हा केक सुद्धा लावलेला. ही नवीन बॉटल आणली आहे. बॉटल आणली आणि मी लगेचच गरम पाण्याने वॉश करून तिला पाणी प्यायला दिलं त्याच्यामध्ये. सो ह्या मुलीने ही बॉटलची हालत बघा काय केली आहे. खूप खराब अशी बॉटल करून टाकलेली आहे आणि ती मला वॉश करायची. सी, हा ब्रश. आता ब्रशच्या मागे ना मी तुम्हाला कहाणी सांगते. मी 2 ब्रश घेऊन आलेले होते, पण जे पण आपण असं बघतो ना घासून, पण ते मला घासलाच जात नव्हता. आणि हो, माझ्याकडे वॉशिंग मशीन पण आहे, पण त्याच्यामध्ये ना सगळेच कपडे नाही निघत. जे धैर्याचे खूप जास्त खराब झालेले कपडे असतात ना, ते मला वॉशच करावे लागतात. किंवा माझा एखादा ड्रेस असेल ज्याला डाग लागलाय, तो वॉशिंग मशीन मध्ये मला नाही निघत. आणि 2 मी ब्रश आणले, माझ्या आईने पण एक आणून दिला होता. पण आहे ना, बारकावे किती असतात बघा. लग्नाच्या आधी मला असं वाटायचं की फक्त ब्रश घ्यायचा, घासायचा, झालं धुणं. पण नाही, त्याच्यामध्ये पण कुठले ब्रश बाथरूम साठी, कुठल्या कपड्यासाठी सॉरी. तर मी 2 आणले आणि दोन्हीमध्ये पण मी फसले. आणि आज मी ना डीमार्ट मध्ये ब्रश चेक करत होते की खरंच हा ओके का. सो मी काय केलं, कपड्यांना मी घासून बघत होते. आणि सेम माझ्यासारखीच एक लेडीज होती, आमच्या दोघांचा एज सेम असेल, सो त्या पण अशा चेक करत होत्या की व्यवस्थित आहे का, हा ब्रश घासलं जातंय का. तर आमच्या दोघींचं हेच होतं की हो, आधीचा ब्रश नेला ना त्याच्याने घासलंच जात नव्हतं. तर हे खूप बारकावे असतात, जे संसारात आहे ना खूप उशिरा कळतात. म्हणजे जेव्हा आपण ऍक्च्युअल काम करायला घेतो ना तेव्हा कळतात. इतकं छान असा मऊसर ब्रश मिळालाय हा. मी आता असं झालं की कधी एकदाची कपडे धुतीये आणि हो, लगेच आता कपडे धुवून टाकते थोड्या वेळात. आणि हे घेतलं. सो माझ्याकडे ऑलरेडी चॉपिंग पॅड होता, पण तो होता प्लास्टिकचा. मी तुम्हाला त्याची पण दशा दाखवते की तो कसा झालेला आहे. एक मिनिट. मावशी आत्ताच आमच्या सगळं साफ करून गेल्या. सो हा प्लीज कोणी घेऊ नका, मी हे ना सांगेल. कारण काय होतं, आता ह्याला ना 3-4 वर्ष झालेत आणि हा असा खराब झालेला इथून. सो ह्याच्यामध्ये पाणी जातं आणि कुठली पण भाजी वगैरे जेव्हा कापते ना जेव्हा मी, तेव्हा हे पाणी त्याच्यातनं बाहेर येतं. हे घाणेरडं पाणी जेव्हा वॉशिंगचं पाणी असतं ना, हे खूप खराब पाणी बाहेर येतं आणि आपल्या भाज्या पण खराब व्हायची खूप जास्त शक्यता असते. पण त्याच्यामुळे म्हणून हा मी रिफर नाही करणार. हा नका घेऊ, आता हे जुनं झालेलं आहे. सो नकाच घेऊ, याचा काही यूज नाहीये. त्याच्या बदल्यात हा बघा एकदम भारी आहे.
आणि लाकडाचा आहे त्याच्यामुळे कसली हानी होणार नाही असं वाटतं आणि बेस्ट आहे. ह्याच्यापेक्षा पण छान मिळतात पण मला हा खूप आवडला आहे, म्हणजे लाकडाचा आहे, बेस्ट आहे. सो बघूया. आणि मी अजून एक कढई सुद्धा बघत होते पण मला कढई काय मिळाली नाही. मला ना ह्याची कढई हवी आहे, काय म्हणतात त्याला, स्टीलची कढई हवी आहे की ज्याच्यात फोडणी देता येईल. माझ्याकडे ऑलरेडी 3-4 कढया आहेत, लोखंडाच्या कढई, अजून निर्लेपची कढई आहे. पण ही कढई मला हवी होती कारण ह्याच्यात पटकन असं होतं आणि स्टीलची कढई असावी असं म्हणतात. सो मी लवकरच घेईल. मला असं वाटतं धैर्या उठली, मी पटकन जाऊन बघते. मला आता इथं का माहिती नाही पण माझा व्हॉइस आहे ना एकदमच गेला, त्याच्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करावा लागला. तर धीरजने आणली होती आम्हाला पावभाजी. ऑलरेडी मी वरण भात केला होता पण धीरजला आज खूप क्रेविंग झाली पावभाजीची. सो त्याने पावभाजी आणली होती आमच्या दोघांसाठी आणि धैर्या झोपली होती. मी तेच काढत होते आणि मी तुम्हाला तेच सांगत होते की तयारी करते मी आता. आणि धैर्या आज न जेवताच झोपलीये. मी ऑलरेडी तिच्यासाठी वरण भात केला होता. पण असं होतं ना कधी-कधी, की लहान मुलं खूप दमतात आणि झोपतात. सो आज तिचा भाऊ आला होता, श्रेयांश दादा. ती खूप जास्त रडली तो जाताना. तो पण व्हिडिओ मी शेअर करेल याच्या पुढेच. ती खूप जास्त रडली आणि खूप खेळली आहे आणि इतकी खेळली, की ती न जेवता झोपली आज. आता कधी उठेल मला माहिती नाही. पण आता रात्रीचे 10:30-11 झालेत. अजून तर काय उठली नाही. मला नाही वाटत, की आता ती उठेल म्हणून. आणि ही पावभाजी मी तुम्हाला टेस्ट करून सुद्धा दाखवणार आहे. इतकी छान म्हणजे ह्या पावभाजीची टेस्ट धीरज जिथून आणतो ना, तिथं काहीतरी वेगळीच आहे. खूप छान आहे. तर धीरजला जास्त भूक लागली होती त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी आधी देत होते. पण मी तुम्हाला टेस्ट करून सुद्धा दाखवते. आणि हो, याचबरोबर मला तुम्हाला अजून एक सांगायचंय, की मला खूप जास्त कमेंट करतात आणि बरेच रिलेटिव्हज जे आहेत किंवा फ्रेंड जे आहेत ना, ते मला आवर्जून सांगतात, की "तू व्हिडिओ टाकत जा, आज व्हिडिओ आला नाही, मी तुझी वाट बघत होते." तर मला इतकं छान वाटतं, की जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओचे वाट बघता आणि मला हे माझ्या बहिणींना कमेंट करता किंवा माझ्या बहिणींना सांगता, की "अगं, किती छान करते तुझी बहीण व्हिडिओज." तर मला खरंच खूप छान वाटतं आणि त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही कमेंट केली तर मला अजून जास्त छान वाटेल कारण मला माहिती आहे की खूप जण माझे व्हिडिओ बघतात. पण तुम्ही कमेंट नाही करत तर प्लीज करत जावा. मला खूप चांगलं वाटेल. आणि ही पावभाजी मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. इतकी टेस्टी झाली आहे खरंच. मी अतिशयोक्ती नाही करत आहे. पण खूपच छान झाली होती. तर मी सगळं तिकडंच तामझाम नेण्यापेक्षा मी ही प्लेटच घेऊन जातेय. आणि मगाशी धैर्या उठली होती त्याच्यामुळे ना मला जमलं नाही. सॉरी, माझे केस खूप विस्कटलेले आहेत. मगाशी धैर्या उठली होती त्याच्यामुळे मला जावं लागलं. मी डीमार्ट मधनं काय काय वस्तू आणल्या हे अर्धवटच राहिलं. आता पण काही अर्ध्याच वस्तू दाखवणार आहे कारण ती आतमध्ये झोपली आहे. आणि जर मी लाईट चालू केली तर ती उठेल, त्याच्यामुळे जस्ट मी नॉर्मल नॉर्मल बेसिक बेसिक सामान दाखवते. जे की साबण वगैरे आणलेलं आहे. आणि आता सगळेजण मला असं म्हणतात की तुझी तब्येत कमी झाली आहे म्हणून हे मी केसर क्रंच घेऊन आली आहे सकाळच्या नाश्त्याला. बघू आता ह्याच्याने किती फरक पडतोय. आणि आपण जेव्हा डीमार्ट मध्ये जातो तेव्हा अननेसेसरीली खर्च खूप जास्त करतो. सो मी सुद्धा त्याचा भाग आहे आणि जे दिसलं आपल्याला खायला वगैरे छान स्पायसी क्रंची तर आपण घेऊन येतो. सो त्या प्रकारे मी हे केळीचे वेपर सुद्धा घेऊन आलेली आहे. आणि ही एक मॅट आणलेली आहे. तर माझ्याकडे खूप अशा मॅट आहेत पण ह्या मॅट आहे ना, ह्या मॅटला असं फिनिशिंग आहे, बघू शकता तुम्ही. ह्या मॅटच्या फिनिशिंगमुळे काय होतं, ही सरकत नाही आणि खूप अशी छान वाटली मला म्हणूनच घेऊन आली आहे. चला आता भरपूर कामं बाकी आहेत तर बोलते मी तुमच्याशी नंतर. चलो, बाकी हे मला सगळं आवरून ठेवायचंय. धैर्या झोपली आहे तर घरात खूप जास्त पसारा पडलाय. सो पसारा आवरते आणि दाखवते तुम्हाला. हे छान असा हाऊस आणलेला आहे. आता तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही. जस्ट बॅकनी दाखवते. सी,
तर मंडळी, आजचा व्लॉग मी तुम्हाला शेअर करते आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्लॉग हवा हे मला नक्की सांगा. आणि मला बऱ्याच जणांचे कमेंट येतात की प्लीज तू लॉंग व्हिडिओ डेली टाकत जा. पण काय होतं ना, मला डेली पॉसिबल नाही होत. मी नक्की प्रयत्न करेल की 3 दिवसातनं आणि 4 दिवसातनं टाकायचं. कारण मी खरं सांगते, मी डेली तुम्हाला प्रॉमिसेस नाही करणार की मी डेली टाकू शकते, कारण लहान बाळ आहे. हो, मी शॉर्ट व्हिडिओ डेली टाकेल. मी एक दिवस सुद्धा कन्सिस्टन्सी माझी ब्रेक नाही केलेली जेव्हापासून मी व्हिडिओ टाकतीये. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्या आता मी 0 पासून सुरुवात केली होती. माझे खूप छान सबस्क्रायबर झालेले आहेत आणि वाढतायत, हळूहळू ग्रोथ होतीये, व्ह्यूज पण वाढतायत. सो मला खूप छान इन्स्पिरेशन सुद्धा मिळते तुमच्यामुळं. सो तुम्ही सुद्धा माझ्या ह्या जर्नीचं एक पार्ट आहे, त्याचं मला खूप छान वाटतंय. आणि मला खरंच कळत नाहीये की आता काय बोलूया. तर चला, आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. धैर्या सुद्धा झोपलीये, तिला खूप जास्त डिस्टर्ब होईल जर मी खूप अजून बोलत गेले तर. अंथरूण सुद्धा टाकायचंय. चलो बाय, गुड नाईट आणि स्टे हॅपी. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय. अरे हे बघ तनुजा, कोण आलंय?